छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन। 5 जानेवारी 1664 ते 10 जानेवारी 1664 आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर 1670 ते 5 ऑक्टोबर 1670 हे 10 दिवस का महत्त्वाचे आहेत, ही 2 वर्ष का महत्त्वाची आहेत? कारण आत्ता मी जी वर्ष सांगितली, आत्ता मी ज्या तारखा सांगितल्या, या दोन्ही वेळेला म्हणजे 1664 आणि 1670 महाराजांनी सुरतेवर स्वारी केली। मी शब्द वापरला, महाराजांनी सुरतेवर स्वारी केली। महाराजांनी सुरतेची लूट केली असं म्हटलं नाही, महाराजांनी सुरतेवर स्वारी केली। आपण या घटनेकडे मध्ययुगाच्या दृष्टिकोनातनं, परिप्रेक्ष्यातनं पाहिलं पाहिजे। मोहम्मद गझनी आपल्याकडे चालून आला, अनेक वायव्येकडनं आक्रमण आपल्याकडे आली, त्यांना आपण बऱ्याचदा स्वाऱ्या म्हणून जातो, आणि महाराज सुरतेवर चालून गेले त्याला आपण लूट म्हणायचं। महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली, याचं कारण काय आहे? तर महाराजांनी अपरिमित संपत्ती सुरतेवरनं स्वराज्यात आणली, स्वराज्य लक्ष्मी आणली, एकदा नाही दोनदा आणली। पण या संपत्तीचा विनियोग महाराजांनी कशासाठी केला हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। महाराजांनी ही संपत्ती स्वराज्यात आणल्यानंतर त्या संपत्तीतनं स्वतःचे महाल बांधले का? ऐशोआरामासाठी ती संपत्ती वापरली का? तर तसं नाहीये। महाराजांनी दुसऱ्या सुरतेच्या स्वारीच्या वेळेचं उदाहरण आहे, 1670 सालानंतरचं अगदी एखाद वर्षातलं पत्र आहे। इमारती जाबिता तह करणे असं महाराजांच्या पत्रात आलंय। 2.25 लाख होन महाराजांनी हे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या इमारतींच्या डागडुजीसाठी, बांधकामासाठी अलॉट करून ठेवलेले। त्यातले 50,000 होन हे एकट्या रायगडाला दिलेले। मित्रांनो, हा तोच काळ आहे जेव्हा महाराजांनी राजधानी राजगडावरनं रायगडावर हलवण्याचा निर्णय घेतला होता, आणि त्यानंतर पुढे 2च वर्षात महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक सुद्धा झालेला आहे। मुघलांची भली खोड काढली होती आपण जेव्हा 1670 ची सुरतेची स्वारी झाली, पण यानंतर मुघल सुद्धा आपल्यावर प्रतिहल्ला करतील हे जाणून महाराजांनी वेगवेगळ्या किल्ल्यांवर खजिना तेव्हाच जय्यत करून ठेवला होता। सुरतेच्या स्वारीवरनं जी रक्कम आपल्याकडे आली ती किल्ल्यांसाठी, स्वराज्याच्या संरक्षणासाठी, स्वराज्याच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी वापरण्यात आली। यातनं महाराजांनी कुठलाही वैयक्तिक खर्च, वैयक्तिक सुखांचा उपभोगही घेतलेला नाही। महाराज मध्ययुगात या गोष्टींसाठी उजवे ठरतायत। आलम हिंदुस्थानातले इतर राजे रजवाडे बघा, राव राणे बघा, त्यापेक्षा महाराजांचं वर्तन हे कायमच उजवं ठरत आलंय। याचं एकमेव कारण म्हणजे महाराजांचं चारित्र्य। सुरतेची स्वारी, त्याबद्दल गमतीने म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल की अफजल खानाच्या पोटापेक्षा आणि शाहिस्ते खानाच्या बोटापेक्षा सुरतेच्या स्वारीने काय साधलं, तर महाराजांनी औरंगजेबाचं नाक कापलं। कारण सुरत हे संपन्न शहर आहे, मुघलांचं प्रमुख व्यापारी केंद्र आहे, आणि हिंदुस्थानातून मक्केला जाण्याचं द्वार आहे। महाराजांनी या सुरतेवर 2दा स्वारी केली। पण या सुरतेच्या स्वारीबद्दल प्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या मिलिटरी सिस्टीम्स ऑफ मराठाज मध्ये खूप छान वाक्य लिहून ठेवलंय। महाराजांना कुठलाही दोष या सुरतेच्या स्वारीबद्दल का देता येत नाही, तर 17व्या शतकातल्या किंवा मध्ययुगाच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं, परिप्रेक्ष्यातनं जर आपण ही गोष्ट पाहिली तर आपल्याला लक्षात येईल। सुरेंद्रनाथ सेन असं म्हणतात की इट वॉज बिझनेस ऑफ मुघल गव्हर्नमेंट, इट वॉज बिझनेस ऑफ मुघल गव्हर्नमेंट टू लुक आफ्टर, इट वॉज बिझनेस ऑफ मुघल गव्हर्नमेंट टू लुक आफ्टर लाईफ अँड प्रॉपर्टी अंडर मुघल डॉमिनियन्स। त्यामुळे महाराजांनी सुरतेवर केलेली स्वारी हा महाराजांनी कुठलीही केलेली लूट नाही, ही महाराजांनी कुठलीही केलेली लूट नाही, तर ती नुकसान भरपाई आहे। जे मोगली सरदार, मग तो शाहिस्ता खान असेल, मिर्झा राजा जयसिंग असेल, दिलेर खान असेल, जे इथे येऊन गेले, स्वराज्याचा विध्वंस केला, त्या विध्वंसाची भरपाई करण्यासाठी महाराज 2दा सुरतेवर चालले गेले। काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट इथे संपत नाही।